परिस्थिती कशी असो, आयुष्यात संतुलन खूप महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना घडत असतात. नोकरीतील ताण, नातेसंबंधातील गुंतागुंत, शारीरिक थकवा, आर्थिक समस्या, सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी माणसाला असंतुलित करत असतात. अशा वेळी संतुलन या संकल्पनेला फार मोठं महत्त्व प्राप्त होतं. मानसशास्त्र सांगतं की आयुष्य कितीही धकाधकीचं, कठीण किंवा सुखकारक असो, जर त्यात संतुलन नसेल तर माणूस मानसिकदृष्ट्या अशांत होतो. संतुलन म्हणजे नेमकं काय? संतुलन म्हणजे कोणत्याही गोष्टींचा समतोल राखणं. ते शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर असू शकतं. संतुलनाचा अर्थ म्हणजे सगळ्या बाबतीत एकाच वेळी 100% देणं नसून गरजेनुसार योग्य प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात वेळ, ऊर्जा आणि भावना गुंतवणं होय. मानसशास्त्र काय सांगतं? मानसशास्त्रात बॅलन्स थेअरी आणि होमिओस्टॅसिस हे दोन महत्त्वाचे सिद्धांत संतुलनाची गरज अधोरेखित करतात. फ्रिट्स हायदर यांची बॅलन्स थेअरी सांगते की माणूस मानसिक संतुलनासाठी सतत प्रयत्नशील असतो, तर होमिओस्टॅटिस ही संकल्पना शरीर आणि मनाचे स्थैर्य राखण्यावर भर देते. संतुलन का आवश्यक आहे? वैज्ञानिक कारण. नंबर 1. तणाव नियंत्रणासाठी. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार संतुलित जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये तणावाचे प्रमाण 40% कमी असते. नंबर 2. मानसिक स्वास्थ्यासाठी. संतुलन राखणाऱ्या व्यक्ती नैराश्य, चिंता यांसारख्या विकारांपासून दूर राहतात. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी सीबीटी मध्येही लाईफ बॅलन्स व्हीलचा उपयोग मानसिक स्वास्थ्यासाठी केला जातो. नंबर 3. उच्च निर्णय क्षमता. संतुलन असलेल्या माणसांचे निर्णय अधिक स्पष्ट आणि सजग असतात. ते फारशी भावनिक गुंतवणूक न करता तार्किक निर्णय घेतात. नंबर 4. नातेसंबंध टिकवण्यासाठी. केवळ काम किंवा केवळ कुटुंब यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास दुसऱ्या घटकावर परिणाम होतो. त्यामुळे वेळेचं आणि भावनांचं संतुलन टिकवणं गरजेचं असतं. नंबर 5. शारीरिक आरोग्यासाठी. सततचे मानसिक दडपण, कामाचा अतिरेक, झोपेची कमतरता यामुळे शरीरावर परिणाम होतो. संतुलित जीवनशैलीमुळे शरीर निरोगी राहते. संतुलन बिघडण्याची कारणं. नंबर 1. तांत्रिक उपकरणांचा अतिरेक. सतत मोबाईल आणि इंटरनेटमुळे मनाला शांतता मिळत नाही. नंबर 2. संपत्ती आणि यशामागे धावणं. वर्क लाईफ बॅलन्स न बाळगता केवळ करिअरमध्ये रमल्यास वैयक्तिक आयुष्य विस्कळीत होतं. नंबर 3. भावनिक अतिरेक. एखाद्या नात्यात अति गुंतवणूक केल्यास इतर क्षेत्रांकडे दुर्लक्ष होतं. नंबर 4. स्वतःच्या गरजांबाबत अनभिज्ञता. स्वतःला ओळखता येत नसेल तर काय गरजेचं आहे हेही उमगत नाही आणि संतुलन साधणं अशक्य होतं. कथा. संतुलन हरवलेला अर्जुन. अर्जुन हा IT कंपनीत नोकरी करणारा हुशार तरुण. त्याच्या कामगिरीमुळे त्याला प्रमोशन मिळालं, पण त्याच्या दिवसाचे 12 ते 14 तास ऑफिसमध्ये जात होते. तो घरी आल्यावर थकलेला असायचा. त्याच्या पत्नीला वेळ मिळत नव्हता. त्याचा मुलगा त्याच्याशी बोलत नव्हता. त्याच्या झोपेची, खाण्याची वेळ गडबडली. तो सतत चिडचिड करत होता. शेवटी एक दिवस त्याने पॅनिक अटॅकचा अनुभव घेतला. डॉक्टरांनी त्याला बर्नआउट झाल्याचं सांगितलं. अर्जुनने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांनी त्याला लाईफ डोमेन बॅलन्सचं महत्त्व समजावून दिलं. आता तो दिवसात काही वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आरामासाठी राखून ठेवतो. त्याने जरी ऑफिसची कामं कमी केली तरी त्याचं आरोग्य आणि नातेसंबंध सुधारले. संतुलन राखण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय. नंबर 1. लाईफ बॅलन्स व्हील वापरा. तुमचं आयुष्य काम, आरोग्य, कुटुंब, मैत्री, अर्थ, करमणूक, स्वतःशी नातं, सामाजिक सहभाग या 8 विभागात विभागा. प्रत्येक विभागाला 1 ते 10 गुण द्या. जिथे गुण कमी आहेत तिथे काम करा. नंबर 2. माइंडफुलनेस मेडिटेशन. जॉन काबट-जीन यांनी सिद्ध केले की रोज 10 ते 15 मिनिटं माइंडफुलनेस केल्यास मानसिक समतोल वाढतो. नंबर 3. सीमा ठरवा. सेट बाउंड्रीज. ऑफिसच्या वेळा, फोन वापरण्याच्या सवयी, नात्यातील हक्क आणि जबाबदाऱ्या यांमध्ये स्पष्ट सीमा ठेवल्यास मानसिक गोंधळ टाळता येतो. नंबर 4. स्वतःला वेळ द्या. मी टाईम म्हणजे स्वतःसोबत घालवलेला वेळ. चित्रकला, वाचन, व्यायाम किंवा काही जी गोष्ट तुमच्या आत्म्याला शांतता देते. नंबर 5. कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. रोज किमान 3 गोष्टींसाठी आभार मानणं ही संतुलन राखण्याची एक सुंदर मानसिक सवय आहे. नंबर 6. यस म्हणण्याऐवजी नो शिकणं. सर्वांना खुश करत बसल्यास स्वतःचं आयुष्य विस्कळीत होतं. ॲसर्टिव्ह कम्युनिकेशन वापरून आपल्या गरजा स्पष्टपणे व्यक्त करा.
संतुलनाचा परिणाम आयुष्यात कसा दिसतो? स्वतःकडे सकारात्मक दृष्टी. आपण अपयशी नाही, फक्त थोडं विस्कळीत झालेलो आहोत ही समज प्राप्त होते. नात्यांमधील समजूतदारपणा. नात्यात शांतता, सामंजस्य वाढतं. आरोग्य सुधारते. झोप, पचन, श्वसन अशा सर्व शारीरिक प्रक्रिया नियमित होतात. कामातील उत्पादकता. संतुलन असलेल्या माणसाची निर्णय क्षमता, एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढते. संतुलन राखताना होणाऱ्या अडचणी. नंबर 1. दबावाखाली घेतलेले निर्णय. कधीकधी आपण संतुलन राखण्याऐवजी परिस्थितीला तोंड देणं आपल्याला जास्त महत्त्वाचं वाटतं. नंबर 2. इतरांची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न. समाज, कुटुंब यांची मतं समजूनही सतत त्याप्रमाणे वागणं हे स्वतःच्या संतुलनाला धोका ठरतो. नंबर 3. गिल्ट भावना. मी इतका वेळ स्वतःसाठी वापरलाच नाही पाहिजे का? या अपराधगंडामुळे माणूस स्वतःलाच वेळ देणं टाळतो. मानसशास्त्रीय संशोधन काय सांगतं? हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंट 80 वर्षाचा अभ्यास सांगतो की संतुलित आयुष्य जगणाऱ्या व्यक्ती अधिक दीर्घकाळ निरोगी आणि समाधानी जगतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा अहवाल म्हणतो की मानसिक आजारांचे 60% मूळ असंतुलन, तणाव आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये असते. मार्टिन सेलिग्मन यांच्या पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये PERMA मॉडेल, पॉझिटिव्ह इमोशन्स, एंगेजमेंट, रिलेशनशिप्स, मीनिंग्स, अचिव्हमेंट संतुलनावर भर देतो. शेवटचा निष्कर्ष. सध्या आपण अशा काळात जगतो आहोत जिथे प्रत्येक जण धावतो आहे. वेळ कमी, काम जास्त, अपेक्षा अनंत. अशा परिस्थितीत संतुलन ही केवळ एक सवय नसून ती जगण्यासाठी एक आवश्यक मानसिक कौशल्य आहे. परिस्थिती काहीही असली, चांगली किंवा वाईट, जर आपण मानसिक आणि भावनिक संतुलन राखू शकलो तर आपण प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकतो. थोडक्यात टिप्स. दिवसात एक वेळ स्वतःसाठी ठेवा. आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून दूर राहा. कामावरून घरी आल्यानंतर 15 मिनिटे शांत बसून स्वतःला डिटॉक्स करा. नकार देणं शिका. संतुलन हरवले तर तज्ज्ञांची मदत घ्या. संतुलन ही केवळ संकल्पना नाही, तर ती एक जीवनशैली आहे. ती मन शांत ठेवते, नात्यांना बहर देते आणि आरोग्य टिकवते. परिस्थिती कशी असो, जर आपल्याकडे संतुलनाची किल्ली असेल तर कोणतीही अडचण, कोणताही वाद किंवा आव्हान आपण त्याला सामोरं जाऊ शकतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.